10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, go! मॅचला सुरुवात झालेली आहे. रेड आता चालू आहे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. एकमेकाच्या शक्तींची आणि एकमेकाच्या विकनेसची इथे चाचपणी करतायत दोन्ही संघ. बरोबर आहे राहुल. सुरुवातीची 2-3 मिनिटं ही प्रतिस्पर्ध्याचा अंदाज घेत जातात आणि अशा ठिकाणी सुरेख पकड झाली या ठिकाणी. बारामतीची रेड आता चालू आहे. अजून एक गुण मिळवलेला आहे बारामतीने. सुरुवातीलाच आघाडी घेतलेली आहे बारामतीने. मोबिन शेखची चढाई होती बारामतीसाठी. स्पर्श केल्याचा दावा आहे त्यांचा. लॉबीचा बरोबर उपयोग केला. लॉबीत जाऊन तो आपल्या मध्यरेषेकडे पळाला. आणि हे पवा आउट ऑफ बाउंड करण्याचा प्रयत्न फसलेला आहे. बारामतीच्या मोबिन शेखची चढाई. त्यांनी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला पण तो पंचांनी त्याला दिला नाही. कारण त्यांनी बोनस करताना दुसरा पाय उचलला गेला नाही. बोनस करता नियम असा आहे की तुम्ही बोनस करताना तुमचं पूर्ण शरीर हे आतल्या कोर्टमध्ये हवं, बोनस लाईनच्या आत हवं. अगदी अत्यंत तीक्ष्ण नजर पंचांची. आता बारामतीची रेड पाहूयात. बारामतीचा कोणता रेडर येतोय? मोबिन शेख नाही आहे यावेळेस. बारामतीचे रोहित ढेंगे आता रेड करत आहे. बोनस लाईनकडे पोहोचण्याचा प्रयत्न पाहूयात यशस्वी होतोय का? दहा नंबरचा रोहित ढेंगे अत्यंत साहोद पवित्रा. चपळ हालचाल, उत्कृष्ट पदलालित्य. हा रोहित ढेंगेचा जो स्पर्श होता पुण्यासाठी परेश चव्हाणची रेड सेफ रेड होती. जास्त काही रिस्क घेतलेली नाहीये त्यांनी या रेडमध्ये. आणि पुनश्च एकदा 7 नंबर मोबिन बारामतीसाठी 2-2च्या गटात. आणि ही अतिशय उत्कृष्ट पकड मोबिन शेखची. पुण्याच्या संघाने पाहूयात त्यांची मध्यरेषेला स्पर्श झालाय की नाही. रिप्लेमध्ये पाहूया काय झालेलं आहे. काही अशा प्रकारे यशस्वी प्रकट झाली आहे त्यांनी. आणि साखळी घेऊन त्यांनी परफेक्ट प्लेअरला त्या ठिकाणी रोखलाय. आणि पुढच्या प्लेअरनी येऊन त्याचा हातही तिथनं अडवला की मध्यरेषेला त्याला टच करू दिलं नाही. आगे जाना मना है. पुण्यासाठी परत एकदा उत्कृष्ट पकड. उत्कृष्ट डावी मारून त्यांनी पकड केली आहे. वाघासारखी झडप आणि मगरी सारखी पकड. याचाच उत्कृष्ट नमुना. रोहित पारते बारामतीचा कप्तान 1 गुण मिळवल्याचा दावा करत यशस्वी दावा. पुण्यासाठी अमित जमदाडे आता रेडर आहे. अजून बोनस लाईनला स्पर्श त्याचा झालेला नाहीये. क्रॉस लाईनला स्पर्श त्याचा झालेला आहे आणि 2 खेळाडू बाद करण्यात तो यशस्वी झालेला आहे. क्या बात आहे.
त्याचं डॉजिंग इतकं छान होतं की त्यांनी टेम्प्ट करून साखळीला कॉर्नरला पुढे घेतलं आणि तिथूनच टर्न घेऊन तो मध्य रेषेकडे गेला आणि यशस्वी झाला. आणि मोबिन शेखनी काय अत्यंत उत्कृष्ट रेड इथे मारलेली आहे. पकडीतून तो सुटलेला आहे शिताफीने. चपळाईचा उत्कृष्ट नमुना. अभिमानाने पट ठोकत तो आपल्या कोर्टमध्ये आलेला आहे. आणि आता बारामतीसाठी सचिन पाटील. पाहूयात सचिन पाटील हा तेंडुलकर होतोय की नाही. सचिन पुण्यासाठी. सुरुवात तर अगदी कालच्या महिलांच्या सामन्यासारखी झालेली आहे. छाया, बारामतीने आघाडी घेतलेली आहे. त्याने बैठी लात मारून उत्कृष्ट गुण घेतला या ठिकाणी आणि काही पकड आहे हो. पुढे एक पकड केली या ठिकाणी. त्याचा हात फक्त रेषेच्या वरून गेला, पण रेषेला स्पर्श झाला नाही. हवाई अशी ती हालचाल होती आणि ती साखळीमधून त्याला इतकं आतमध्ये ओढलं गेलं त्याला की त्याला तो अक्षरशः वरच्या वर त्याचा हात फिरवून तो मागे गेला. अत्यंत जागरूक अँटी रेडर्स आहेत. आउट ऑफ बाउंड करण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे आणि पुण्याने गुणांची बरोबरी साधलेली आहे. पाहूयात बघा, आउट ऑफ बाउंड करण्याचा प्रयत्न, पकडण्याचा प्रयत्न पण तो फसलेला आहे. पुनश्च एकदा बारामतीसाठी मोबिन शेख आता चढाई करत आहे. एक खेळाडू त्याने बाद केलेला आहे. सपोर्ट केला हे तर उत्कृष्ट नमुना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. आणि आता सामना पूर्ववत सुरू झालेला आहे. टाइमआउट संपलेला आहे. पुण्यासाठी सचिन पाटील. उत्कृष्ट फिटनेस दिसतंय त्याचं. शरीर यष्टी, रेखीव शरीर यष्टी, पण काय झडप आहे पायामध्ये. डाईव्ह मारली आहे. कळायच्या दोन्ही हातांनी त्यांनी दोन्ही चवडे पकडलेले आहेत त्याचे आणि त्याची जागेवर त्याला खाली movement ओढलेलं. च बंद झाली त्याची. पूर्ण हालचाल शिथिल. आता पाहूयात मोबिन शेख बारामतीसाठी. 7 नंबरची जर्सी. फुटबॉलमध्ये सध्या 10 नंबर नंतर 7 नंबरची जर्सी ही प्रसिद्ध आहे. डेव्हिड बेकम, रोनाल्डो सारखे खेळाडू ही जर्सी घालतात. पाहूयात मोबिन शेख हा बारामतीचा रोनाल्डो होतोय का. आणि आता पहिल्यांदा पुण्याकडे आघाडी आहे 1 गुणाची. बारामती 6, पुणे 7. पुण्याची आता चढाई. पुण्यासाठी महेश भगत आलेले आहेत. सावधपणे बोनस लाईनकडे वाटचाल महेशची. पुढे प्रयत्न साखळीच्या खालून त्यांनी लूप होल काढून तो मध्य रेषेकडे आला. वा वा, अगदी निवांतपणे त्यांनी लोणावळ्याचा बोगदा घेतलेला आहे. आणि ते राहुल ह्या गोष्टी खेळताना तुम्हाला खूप लक्ष ठेवून कुठे तुम्हाला लूप होल मिळतोय, कुठे तुम्ही त्याला सरकवून पुढे जाऊ शकता. ह्यालाच म्हणतात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी अगदी अगदी. हा पहा मध्यरेषा शिवण्याचा प्रयत्न 10 नंबर बारामतीचा सचिन पाटील याचा फसलेला आहे. आणि पुण्याकडे परत एकदा 1 गुणाची आघाडी. पुण्यासाठी अक्षत जाधव रेड करून गेलेला आहे. 1 गडी बाद केल्याचा त्याचा दावा आहे अक्षतचा. हा पहा तो स्पर्श, एकदम चपळ स्पर्श, विजेसारखी हालचाल. आणि मान्यकर असं प्रतिस्पर्ध्याला त्यांनी आग्रह धरलेला आहे. बारामतीसाठी अमित जमदाडे. वा, उत्कृष्ट उलटीलात. छाया, काय फिटनेस आहे या खेळाडूंचं. त्याच्यासाठी त्यांना भरपूर प्रॅक्टिस करावी लागते, वॉर्मअप करावा लागतो आणि हा फिटनेस ठेवावा लागतो. आणि कुठल्याही खेळासाठी आणि कबड्डीसाठी तर जास्तच तुम्हाला फिटनेस ठेवावा लागतो. ते पहा, पकडीतून वरून उडी मारण्याचा प्रयत्न. सुपर कॅच या ठिकाणी त्यांना गुण मिळाले सुपर कॅचचा, कारण 3च खेळाडू क्रीडांगणात होते. मोबिन शेख खऱ्या अर्थाने बारामतीचा सुपरस्टार आतापर्यंत सिद्ध होतोय. रेडमध्ये, डिफेन्समध्ये दोन्हीकडे त्याचं उत्कृष्ट प्रदर्शन आहे. हा पहा बारामतीचा मोबिन शेख एकदम ऐटीत वाघासारखा गुरूरमध्ये त्यांनी आपल्या कोर्टमध्ये प्रवेश केलेला आहे. कॉन्फिडन्स पूर्णपणे झळकत आहे मोबिन शेखच्या कामगिरीमध्ये. पुण्याची आता रेड. क्रॉस लाईन पार केलेली आहे रेडरने आणि उत्कृष्ट झडप. एकदम
क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम आहे. एकाने हात घातल्यावर सगळे असे त्याला बिलगून त्याच्यावर तुटून पडतात. हीच कबड्डीमधली गंमत आहे आणि सांघिक भावना आणि सांघिक खेळ ह्याचं दृश्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतंय. अगदी परफेक्ट टीमवर्क, परफेक्ट कोऑर्डिनेशन, परफेक्ट अंडरस्टँडिंग एकमेकाचं. बारामतीसाठी अमित. परत एकदा सामना बरोबरीत. अत्यंत अटीतटीचा सामना. बारामती 9 पुणे 9. 10 मिनिटं झालेली आहेत. 20 आणि ही उत्कृष्ट पकड बारामतीच्या खेळाडूंची. पाहुयात